Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. तुमच्यासाठी एक नवीन लेसन इंटरेस्टिंग 9th स्टँडर्डचा घेऊन आली आहे की ज्या लेसनचं नाव आहे सेट, की जो तुमचा पहिलाच लेसन आहे. तर सेट्स विषयी अगोदर आपण खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन बघितलेली आहे, बेसिक इन्फॉर्मेशन बघितलेली आहे आणि प्रॅक्टिस सेट 1.1 पण आपला क्लिअर झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिले ते व्हिडिओ बघितले नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन जा 9th स्टँडर्डच्या मॅथमॅटिक्सच्या प्लेलिस्टमध्ये जा, पहिले ते व्हिडिओ बघा आणि नंतर मग हा पुढचा व्हिडिओ बघा. म्हणजे तुमच्या अगोदरच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला पुढचं जे आहे तो टॉपिक क्लिअर होणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघा, मगच तुम्हाला पुढच्या कन्सेप्ट ह्या क्लिअर होणार आहे. सो आज आपल्याला काय बघायचं आहे? सो स्टुडंट, टुडे वी हॅव टू सी द टाइप्स ऑफ सेट. सेटचे कुठले कुठले टाइप्स आहे हे आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे की जे एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द टाइप्स ऑफ सेट. सो स्टुडंट, टाइप्स ऑफ सेटमध्ये पहिला जो सेटचा टाइप आहे तो आहे सिंगलटन सेट्स. सिंगलटन सेट्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? एक घटक संच. मराठी काय म्हणणार? जे मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक घटक संच काय म्हणतो आपण त्याला? एक घटक. त्याच्या नावामध्ये वरूनच कळतं की सिंगल, ज्याच्यामध्ये एकच घटक आहे. सिंगलटन म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या सेटमध्ये एकच घटक आहे त्या संचाला आपण एक घटक संच म्हणत असतो. त्याची डेफिनेशन जर एक्झाममध्ये विचारली जात असते तर डेफिनेशन तुम्ही अशा पद्धतीने सिंपल भाषेमध्ये डेफिनेशन लिहून दिलेली आहे. अ सेट कन्सिस्टिंग ऑफ सिंगल इलेमेंट, ज्याच्यामध्ये एक आणि एकच इलेमेंट असतं, इज कॉल्ड ॲज सिंगलटन सेट. डेफिनेशन तुम्ही तुमच्या मनाने पण तयार करू शकतात. काय करायचं? फक्त सिंगल इलेमेंट पासून जो बनलेला सेट त्याला आपण सिंगलटन सेट असं म्हणत असतो. ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झालं आहे. आता आपण बघूया एक्झाम्पल की सिंगलटन सेट म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, द कलेक्शन ऑफ इव्हन प्राईम नंबर. मग आता इव्हन प्राईम नंबर सगळ्यांना माहिती आहे. प्राईम नंबर म्हणजे असे नंबर्स की जे नंबर स्वतःच्या टेबलमध्ये येतात आणि 1च्या टेबलमध्ये येत असतात. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11, 13, 43 घेतलं. हे जे नंबर आहे हे फक्त स्वतःच्या पाड्यात येतात आणि 1च्या टेबलमध्ये येत असतात, म्हणून याला आपण प्राईम नंबर म्हणत असतो. पण त्यांनी आपल्याला काय विचारलं? द कलेक्शन ऑफ इव्हन प्राईम नंबर. तो प्राईम नंबर पण पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं इव्हन पण पाहिजे असा एक सेट आहे. ठीक आहे. मग आपण समजा त्या सेटचं नाव ए मांडलं आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण जर तो इव्हन प्राईम नंबर कोण आहे असा जर विचार केला तर 1 to 100 मध्ये किंवा 1 to 50 मध्ये तुम्हाला कधीही असा प्रश्न आला की 1 to 50 मध्ये किंवा 1 to 100 मध्ये इव्हन प्राईम नंबर कोणता आहे, म्हणजे अशी संख्या की जी सम पण आहे आणि मूळ पण संख्या आहे. तर तुम्ही जर बघितलं तर 2 जो नंबर आहे आपला, 2 ही संख्या काय आहे दिसते तुम्हाला? इव्हन पण दिसते. समसंख्या तुम्हाला सगळ्यांना माहिती, 2, 4, 6, 8, 10 याला आपण समसंख्या म्हणत असतो, म्हणून ती इव्हन मध्ये पण येईल. आणि प्राईम नंबर काय येईल? कारण ती 1 आणि 2 या दोघांच्याच पाड्यामध्ये येते म्हणून ती प्राईम नंबर पण येईल. म्हणून द कलेक्शन ऑफ इव्हन प्राईम नंबर जर तुम्हाला कधीही विचारला, हा प्रश्न खूप IMP आहे, एक्झाममध्ये नेहमी विचारला जात असतो, म्हणून आन्सर काय येणार आहे आपलं? 2. मग तुम्ही जर याचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या कर्ली ब्रॅकेटमध्ये फक्त एक आणि एकच इलेमेंट दिसतो आहे. ओनली वन इलेमेंट. सो दॅट इज कॉल्ड ॲज द सिंगलटन सेट. म्हणून आपण ह्या सेटचा टाईप जर कुठला आहे असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काय लिहिणार? इट्स अ टाईप ऑफ सिंगलटन सेट. हा काय आहे? एक घटक संच आहे, कारण त्याच्यामध्ये काय आहे? एकच घटक आहे. ठीक आहे. आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. त्यानंतर एक सेकंड एक्झाम्पल पण घेतलेलं आहे की सिंगलटन सेट समजून घेण्यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये छानपैकी समजावून सांगणार आहे, म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला अगदी छानपैकी डेफिनेशन पण लिहिता येईल आणि त्याचे एक्झाम्पल्स पण लिहिता येणार आहे. मग आता समजा तुम्हाला दिलेलं आहे, आता रीडिंग कसं करायचं माहिती तुम्हाला? जरा कमेंटमध्ये लिहा की हे कसं रीड करणार. ठीक आहे. मी तरी पण तुम्हाला रीडिंग करून दाखवते. ए इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट, या लाईनला काय म्हणतो आपण? वाय म्हणत असतो. ए इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय -5 इज इक्वल टू 0. हे आपण अशा पद्धतीने रीडिंग केलं. मग याचा अर्थ काय की y - 5 इज इक्वल टू 0 हे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. मग आपण काय करूया? हे इक्वेशन अशा पद्धतीने इथे लिहून घेऊया. लिहून घेतल्यानंतर ते सॉल्व करूया. देअरफॉर y इज इक्वल टू, आपण काय करत असतो? हा -5 इकडे जाताना +5, संख्या एका बाजूला आणि अक्षर एका बाजूला करत असतो. सो हा -5 इकडे जाताना तुमचा +5 होईल. देअरफॉर y इज इक्वल टू 0 + 5 इज इक्वल टू 5. म्हणजे तुमच्या ह्या सेटमध्ये किती नंबर्स आले बाळांनो? फक्त
1 आणि एकच नंबर आला, दॅट इज 5. सो ए इज इक्वल टू, याचं जर आपण आन्सर काढलं तर कर्ली ब्रॅकेटमध्ये तुमचं काय येणार आहे, फक्त 5 येणार आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द सिंगलटन सेट. याला काय म्हणणार आहोत आपण, सिंगलटन सेट हा म्हणणार आहोत. सो आय थिंक तुम्हाला सिंगलटन सेट काय आहे हे या एक्झाम्पल्समधून क्लिअर झालं असेल. मग तुम्हाला याची ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ट्रिक पण सांगते. ट्रिक कशी लक्षात ठेवायची, सिंगलटन म्हणजे सिंगल मीन्स ओनली वन इलेमेंट. काय करायची ही ट्रिक, एक काम करा, मी तुम्हाला शेवटी सगळे जे टाईप्स सांगितल्यानंतर एक ट्रिक लिहून देणार आहे. ती ट्रिक तुम्ही फक्त तेवढी लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्हाला डेफिनेशन पण येईल आणि कधीही कुठल्या टाईप्स ऑफ सेट ओळखायला येतील की हा कुठल्या टाईपचा सेट आहे. मग त्यावेळेस तुम्ही इझिली ओळखू शकतात. फक्त सिंगल या शब्दावरून लक्षात ठेवायचं, सिंगल मीन्स ओनली वन इलेमेंट. सो स्टुडंट, दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ सेट, दॅट इज सिंगलटन सेट. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट टाइप ऑफ सेट. सो स्टुडंट, नेक्स्ट टाइप आहे एम्प्टी सेट और नल सेट. आता याच्यावरून एम्प्टी म्हणजे काय, मराठीमध्ये काय म्हणणार त्याला, रिक्त, रिकामा सेट. एम्प्टी आपण म्हणतो ना, हे भांडं पूर्ण एम्प्टी आहे किंवा बॉटल पूर्ण एम्प्टी आहे. एम्प्टी म्हणजे रिकामा, म्हणून मराठीमध्ये त्याला रिक्त संच म्हणणार किंवा रिकामा संच म्हणणार आहोत. दुसरं त्याला एक स्पेसिफिक नाव आहे नल सेट. सो एम्प्टी सेटलाच आपण काय म्हणतो, नल सेट. मग त्याच्यावरून आपल्याला त्याच्या नावावरून समजतं की ज्या सेटमध्ये काहीच नसतं, एकही इलेमेंट नसतो, त्याला काय म्हणणार आहे आपण, एम्प्टी सेट किंवा नल सेट म्हणणार आहे. डेफिनेशन जर विचारली तर डेफिनेशन ही सगळ्यांनी नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. 100% ह्या डेफिनेशन विचारत असतात 2 मार्क्ससाठी. सो इफ देर इज नॉट अ सिंगल इलेमेंट, एकही इलेमेंट नसतं ज्या सेटमध्ये, इज कॉल्ड ॲज अ एम्प्टी सेट ऑर नल सेट. याला काय म्हणतो आपण, एम्प्टी सेट किंवा नल सेट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की एम्प्टी सेट आपण कशाने दाखवत असतो, तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा की एम्प्टी सेट जो आहे तो आपण एकतर कर्ली ब्रॅकेटमध्ये अशा पद्धतीने आपण एम्प्टी सेट 2 कर्ली ब्रॅकेटने दाखवत असतो, किंवा याला काय म्हणत असतो, फाय. बघा, हे असं राऊंड काढायचं आणि त्याच्यामध्ये अशी आडवी रेष काढायची. रेष असेल तर याला फाय म्हणतो. काय म्हणतो आपण याला, फाय म्हणत असतो. किंवा नल सेट किंवा एम्प्टी सेट दाखवण्यासाठी हे चिन्ह आपण दाखवत असतो. मग एम्प्टी सेट किंवा नल सेट कोणत्या 2 चिन्हाने दाखवतात, एक तर कर्ली ब्रॅकेटने दाखवतात किंवा फाय या चिन्हाने आपण एम्प्टी सेट किंवा नल सेट दाखवत असतो. तर मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन तुम्हाला समजली की ज्याच्यामध्ये एकही तुमचा काय नसतो, एकही इलेमेंट नसतो. तो कशाने शो करतो समजलं तुम्हाला, की तो कर्ली ब्रॅकेटने आणि फायने शो करत असतात. त्यानंतर आपण एक्झाम्पल्स बघूया. समजा फर्स्ट एक्झाम्पल आहे कलेक्शन ऑफ नंबर लेस दॅन 1. आता लेस दॅन 1, एकापेक्षा छोट्या असणाऱ्या संख्यांचा काय करायचं आपल्याला, तिथे इंटिजर्स वगैरे नाही घ्यायचं, नॅचरल नंबर घ्यायचा आहे. मग देर इज नो नंबर, मग आपण लिहू शकतो देर इज नो नंबर, नॅचरल नंबर. ओके, कंसामध्ये नॅचरल नंबर, देर इज नो नंबर और इथे आपण नॅचरल नंबर टाकूया, नॅचरल नंबर लेस दॅन 1, एकपेक्षा छोटा कुठलाही नॅचरल नंबर नसतो. सो मग हा सेट काय येईल, समजा त्या सेटला आपण ए नाव दिलं. सो दॅट सेट इज अ एम्प्टी सेट. मग ह्या सेटला आपण एम्प्टी सेट अशा पद्धतीने दाखवू शकतो, किंवा त्या सेटला आपण अशा पद्धतीने पाय या चिन्हाने दाखवू शकतो. एकपेक्षा छोटा कुठलाही नॅचरल नंबर नाही आहे, म्हणून हा कुठला सेट आहे तुमचा, एम्प्टी सेट आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा. आता रीड कसं करायचं, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला रीड करायचं पण सांगत असते, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना रीडिंग करता येत नाही. सो बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. 2 आणि 3 मध्ये जर तुम्ही नंबर लाईन ड्रॉ केली, ही तुमची नंबर लाईन आहे, इथे 0 दाखवलं, इथे 1 2 आणि 1 2, इथे आपण 1 दाखवला, 2 दाखवला, 3 दाखवला, इकडे सगळे निगेटिव्ह नंबर असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांनी विचारलं की अ नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. आता या 2 and 3 मध्ये कुठला नॅचरल नंबर येणार आहे, नाही, कंप्लीट नंबर तर कुठलाच नसणार आहे. पॉईंटमध्ये येऊ शकतात, पण देर इज नो नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3 मध्ये कुठलाही नॅचरल नंबर नाही आहे, म्हणून बी सेट काय येईल तुमचा. सो बी सेट इज अ नल सेट और बी सेट इज अ एम्प्टी सेट. आपण पाय चिन्हाने दाखवूया, दोघांपैकी कुठलंही आन्सर लिहिलं तरी चालणार आहे. सो आय थिंक तुम्हाला एम्प्टी सेट किंवा नल सेट काय आहे अगदी छानपैकी क्लिअर झालं असेल. तर एक ट्रिक लक्षात ठेवायची, जसं तुम्हाला मी पहिला जो सेट आहे तो पहिला सेट काय सांगितला, सिंगलटन सेट सांगितला. सिंगलटन सेटमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं, सिंगल इलेमेंट. काय लक्षात ठेवायचं ट्रिक, सिंगल इलेमेंट. दुसरा सेट कोणता शिकवला तुम्हाला मी, एम्प्टी सेट. एम्प्टी सेटमध्ये तुम्ही ट्रिक काय लक्षात ठेवायची, नो इलेमेंट. काय लक्षात ठेवणार तुम्ही, नो इलेमेंट. आणि एम्प्टी सेटला दुसरं नाव काय,
नल सेट दाखवणार पाय चिन्हाने. ठीक आहे. इन दिस वे वी क्लिअर द सेकंड टाइप ऑफ सेट, दॅट इज एम्प्टी सेट और नल सेट. सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट टाइप ऑफ सेट. सो स्टुडंट पुढचा सेटचा टाइप आहे फायनाईट सेट. फायनाईट म्हणजे आपण जे मोजू शकतो, ज्या संचातले घटक आपण मोजू शकतो. मराठीमध्ये काय म्हणणार त्याला, शांत संच म्हणणार. शांत म्हणजे मोजू शकणे, असा संच की ज्या संचामधले घटक आपण मोजू शकतो, इझिली मोजू शकतो, त्याला आपण शांत संच किंवा फायनाईट सेट म्हणत असतो. डेफिनेशन जर विचारले तर तुम्ही अशा पद्धतीने डेफिनेशन द्या. काय आहे डेफिनेशन? इफ अ नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड असतात अँड काउंटेबल आणि मोजू शकतो, देन दॅट सेट आर कॉल्ड ॲज अ फायनाईट संच. ज्या संचातले घटक काय असतात, लिमिटेड असतात, मर्यादित असतात आणि आपण ते मोजू शकतो. मराठीमध्ये जर व्याख्या लिहायची असेल तर, ज्या संचामधले घटक मर्यादित असतात आणि आपण मोजू शकतो त्या संचाला आपण शांत संच म्हणतो. आणि इंग्लिशमध्ये तुमचं डेफिनेशन तुमच्या समोर आहे. सो फायनाईट सेटची डेफिनेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. चला आपण एक्झाम्पल्स बघूया. फॉर एक्झाम्पल सेट ऑफ वॉवेल्स इन द इंग्लिश अल्फाबेट्स. आता सगळ्यांना इंग्लिश अल्फाबेट्समधले वॉवेल्स सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे स्वर कोणते आहे, स्वर कोणते की ज्याच्यासमोर आपण ॲन लावतो. सो मग आपण संचाला नाव देऊया ए. ए इज अ सेट ऑफ वॉवेल्स इन अ इंग्लिश अल्फाबेट्स. मग कुठले कुठले वॉवेल्स आहे रे बाळांनो? ए, ई, आय, ओ, यू. ऑल दीज आर दी वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स की ज्याच्यासमोर आपण एच्या ॲन ॲपल लावत असतो, एग अँड एग, आईस्क्रीम अँड आईस्क्रीम, ऑरेंज अँड ऑरेंज, अम्ब्रेला अँड अम्ब्रेला. हे काय आहे? स्वर आहे. इंग्लिश अल्फाबेटमधले काय आहे? हे स्वर आहे. मग ते किती आहे? तुमचे 5 आहे. मग हे 5 आपण मोजू शकतो का? येस, वी कॅन काउंट इट. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द फायनाईट सेट. म्हणून तुमचा ए आहे, ए इज अ फायनाईट सेट. आपण त्याला फायनाईट सेट म्हणू शकतो कारण हे 5ही घटक आपण मोजू शकतो. क्लिअर? सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. काय आहे? रीडिंग कसं करणार बघा. सी इज अ सेट ऑफ ऑल पी सच दॅट P is a number from 1 to 22 divisible by 4. काय सांगितलं त्यांनी? सी हा असा सेट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 22 मधल्या अशा संख्या लिहायच्या आहे की ज्याला 4ने भाग जातोय, ज्याला 4ने भाग जातोय. मग 4ने भाग जातो म्हणजे 4च्या टेबलमधले येणार आहे. सिम्पल आहे. समजा आपण 1, आपण जर काउंटिंग घेतलं, 1 घेतला, 2 घेतला, 3 घेतला, 4, मग 4ला 4ने भाग जाणार आहे. 4 नंतर 5, 6, 7 नंतर कशाला 8ला भाग जाणार आहे. नंतर तुमचं 9, 10, 11 आणि 12 म्हणजे 4च्या टेबलमधल्याच संख्या येणार आहे. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. 12ला 4ने भाग जाणार आहे. नंतर 12 नंतर तुमचे 13, 14, 15 आणि 16ला भाग जाईल. 17, 18, 19, 20. 20ला तुमच्या 4ने भाग जाणार आहे. आणि 22 पर्यंत सांगितले. एखादा पुढचा लिहिल 21, 22, 23, 24 लिहिल, पण 24 लिहिल्यानंतर उत्तर तुमचं चुकणार आहे. उत्तर तुमचं चुकणार आहे कारण आपल्याला 24 पर्यंत सांगितलेच नाही, त्यांनी आपल्याला 22 पर्यंतच सांगितलेलं आहे. आणि 22ला 4ने भाग जातो का? नाही जाते. म्हणून आपल्याला मिळालेले आहे की डिव्हिजिबल बाय 4 असे 1 ते 22 मधल्या कुठल्या कुठल्या संख्या आहे हे राऊंड केलेल्या संख्या लिहूया. 4, 8, 12, 16, 20. ह्या आहे तुमच्या किती नंबर आहे? 1, 2, 3, 4, 5. आपण इझिली मोजू शकतो. दॅट्स वाय वी कॅन सी दॅट सी इज अ फायनाईट सेट. सी इज अ फायनाईट सेट. हा काय आहे? तुमचा फायनाईट सेट आहे कारण आपण त्याच्यामधले घटक जे आहे ते मोजू शकतात. आता सेम टू सेम प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देते. कमेंटमध्ये नक्की आन्सर लिहा. दॅट इज बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नंबर फ्रॉम 1 to 10 डिव्हिजिबल बाय 2. किती सोपा प्रश्न. 1 ते 10 मधल्या 2ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आणि तो कोणता सेट आहे ते मला लिहायचं कमेंटमध्ये. सो अशा पद्धतीने आपण फायनाईट सेट म्हणजे शांत संच आणि त्याची ट्रिक काय लक्षात ठेवायची आहे फायनाईट सेटची? कॅन काउंट. त्याच्यामधले घटक आपण मोजू शकतो, त्याला आपण फायनाईट सेट म्हणणार आहोत. सो स्टुडंट लेट्स सी द लास्ट सेट, टाइप्स ऑफ सेट. आणि स्टुडंट शेवटचा जो टाइप आहे की ज्या सेटचं नाव आहे इनफायनाईट सेट. इनफायनाईट, इन्फिनिटी सगळ्यांना माहिती आहे. अनंतापर्यंत आपण मोजू शकत नाही. आकाशातले तारे मोजू शकत नाही, नॅचरल नंबर्स मोजू शकत नाही. इनफायनाईट, इन्फिनिटी असते त्याच्यामध्ये, त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. इनफायनाईट म्हणजे अनंत संच. काय म्हणत असतो आपण त्याला? अनंत संच. असा संच की ज्या संचामधले घटक आपण मोजू शकत नाही. पुढे आपण डॅश 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 लिहित असतो. किंवा इन्फिनिटीचं साइन सगळ्यांना
सगळ्यांना माहिती आहे ना, असं इन्फिनिटीचं साइन देत असतो, याला आपण अनंत संच म्हणत असतो. सो डेफिनेशन काय आहे, इफ नंबर ऑफ एलिमेंट इन सेट इज अनलिमिटेड, अनलिमिटेड आहे, आपण मोजू शकत नाहीये, अँड अनकाउंटेबल, अनकाउंटेबल म्हणजे आपल्याला मोजता येणार नाही, अनलिमिटेड आहे, अनकाउंटेबल आहे, देन दॅट सेट इज कॉल्ड ॲज इनफायनाईट सेट, त्याला आपण इनफायनाईट सेट म्हणणार आहोत. मराठीमध्ये जर व्याख्या लिहायची ठरली तर कशी लिहिणार तुम्ही, की असा संच की ज्याच्यामधले जे घटक आहे ते अमर्यादित असतात आणि मोजता न येण्यासारखे असतात, त्या संचाला तुम्ही अनंत संच म्हणणार आहोत. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने व्याख्या लिहायची आहे. सो आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, डी इज अ सेट ऑफ ऑल एन सच दॅट एन इज अ नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर सगळ्यांना माहिती आहे, नॅचरल नंबर आपण मोजू शकतो का? आपण जर असं जर सर्कल काढलं तर नॅचरल नंबर स्टार्टिंग फ्रॉम कुठून स्टार्ट होत असतात नॅचरल नंबर, दॅट इज नॅचरल नंबर स्टार्टेड फ्रॉम 1 2 3 4 अप टू कुठपर्यंत लिहित असतो, इन्फिनिटीपर्यंत. म्हणजे आपण ते शेवटचा जो नॅचरल नंबर आहे तो मोजू शकतो का? आपण नाही मोजू शकतो. एक ते इन्फिनिटीचं साईन घेतो किंवा डॅश डॅश करत असतो. म्हणजे यातले घटक आपण मोजू शकतो का? नाही. दॅट्स वाय वी कॅन से दॅट डी इज इनफायनाईट सेट. हा काय आहे तुमचा इनफायनाईट सेट आहे, आपण त्याच्यातले घटक मोजू शकत नाही, तो अनंत संच आहे. मग आता असे कुठले कुठले हे स्टँडर्ड इनफायनाईट सेट आहे की जे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि याच्यावरती पेपरला 100% प्रश्न विचारले जात असतात. विच आर द स्टँडर्ड सेट विच आर द इनफायनाईट सेट. असे कुठले स्टँडर्ड सेट आहे की जे इनफायनाईट आहे, की ज्याचा प्रश्न परीक्षेमध्ये उत्तर तुम्ही डायरेक्टली इनफायनाईट हे लिहू शकतात. मग सगळ्यात महत्त्वाचं नॅचरल नंबर विच आर स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 अप टू इन्फिनिटी. त्यानंतर नॅचरल नंबर नंतर पुढचे नंबर कोणते आले तुमचे? होल नंबर. होल नंबर मध्ये काय आलं? 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. म्हणजे तुमचा होल नंबर पण काय आहे? तुमचा इनफायनाईट सेट आहे. नंतर होल नंबर नंतर कोणत्या नंबरचा शोध लागला? इंटिजर्स. इंटिजर्स आपण कशाने शो करत असतो? आय. म्हणजे ज्याच्यामध्ये काय असतो? 0 असतो, पॉझिटिव्ह नंबर्स असतात की जे इन्फिनिटी पर्यंत, आणि नंतर काय असतात तुमचे नेगेटिव्ह नंबर की जे इन्फिनिटी पर्यंत असतात. म्हणजे इंटिजर्स पण काय आला तुमचा? इनफायनाईट सेट. नंतर इंटिजर नंतर शोध कशाचा लागला? रॅशनल नंबर. कसला शोध लागला तुमचा? रॅशनल, की जे आपण अंश आणि छेदामध्ये ज्या संख्या लिहितो त्याला आपण रॅशनल नंबर म्हणत असतो. पण एखादा विद्यार्थी काय करतो, चूक काय करत असतो? रॅशनल नंबर जो आहे तो आर ने दाखवतो. नाही, रॅशनल नंबर आपण क्यू ने दाखवत असतो. का? क्यू फॉर द क्वेश्चन, क्यू फॉर द क्वेश्चन. मग रॅशनल नंबर तुमचे 1/2 येईल, -3/5 येईल. म्हणजे रॅशनल नंबरमध्ये तुमचे नॅचरल नंबर पण येणार, होल नंबर पण येणार, इंटिजर पण येणार, आणि यांच्यापासून रॅशनल नंबर बनणार आहे तुमचे. दॅट इज द नंबर्स विच कॅन बी राईट इन द P/Q फॉर्म और M/N फॉर्म, जे आपण अंश आणि छेदाच्या रूपामध्ये लिहू शकतो, अशा नंबर्सला आपण रॅशनल नंबर. हे पण काय आहे तुमचे? इनफायनाईट सेट आहे. आणि या सगळ्यांपासून सर्वोच्च जो तुमचा संच बनत असतो की ज्या संचाला आपण म्हणत असतो रियल नंबर्स. रियल नंबर्स, रियल नंबर्स आपण कशाने शो करतो? आर ने दाखवत असतो. मग रियल नंबर्समध्ये काय येणार आहे? तुमचे नॅचरल पण येतील, होल पण येतील, इंटिजर पण येतील आणि रॅशनल नंबर पण येणार आहे. म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवायचं? स्टँडर्ड कुठले कुठले इनफायनाईट स्टेट आहे? दॅट इज नॅचरल नंबर, होल नंबर, नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये, इंटिजर, रॅशनल नंबर अँड रियल नंबर. ऑल दीज आर व्हॉट इज? दे आर कॉल्ड ॲज अ इनफायनाईट सेट. या सगळ्यांना काय म्हणणार आहोत आपण? इनफायनाईट सेट म्हणणार आहोत. सो अशा पद्धतीने आपण 4 सेट बघितले आणि हा आहे तुमचा शेवटचा सेट. सो स्टुडंट, तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ट्रिक सांगणार आहे की हे 4ही प्रकारचे संच कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. तर पहिला जो टाईप तुम्हाला शिकवला सिंगलटन सेट, सिंगलटन सेट शिकवला. दुसरा जो शिकवला तुम्हाला मी एम्प्टी सेट, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे तुमचं? नल सेट असं पण नाव दिलं. त्यानंतर तिसरा जो शिकवला त्याचं नाव आहे फायनाईट सेट, आणि चौथा जो शिकवला ज्याचं नाव आहे इनफायनाईट सेट. तर याच्याविषयी तुम्हाला शॉर्टकटमध्ये डेफिनेशन लिहायची असेल किंवा ट्रिक लक्षात ठेवायची आहे, कारण हे 4 मार्काला किंवा कुठेही सगळ्या एक्झाममध्ये विचारले जात असतात 100%. सो सिंगलटन सेट म्हणजे काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? ट्रिक काय लक्षात ठेवायची? सिंगल इलेमेंट. ट्रिक काय आहे तुमची? सिंगल इलेमेंट. एम्प्टी सेट मीन्स नो इलेमेंट. एम्प्टी किंवा नलमध्ये काय असतं? एकही इलेमेंट नसतो. नंतर फायनाईटमध्ये कॅन काउंट, काउंटेबल. काय लक्षात ठेवायचं? आपण ते मोजू शकतो. फायनाईट म्हणजे शांत, जे मोजू शकतो, काउंटेबल. आणि इनफायनाईट म्हणजे
अनकाउंटेबल जे आपण मोजू शकत नाही. सो ह्या 4 ट्रिक आणि हे 4 शब्द लक्षात ठेवायचे. तुम्हाला कधीही सिंगलटन, एम्प्टी सेट, फायनाईट सेट आणि इनफायनाईट सेटमध्ये कधी काही प्रश्न विचारला तर नक्की त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता येणार आहे. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ सेट अगदी डिटेलमध्ये क्लिअर केले. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.